हॅलो नमस्कार गाववाल्यांनो, कसे असतात सगळे? मस्त मजेत ना? आता भाषेचा फरक आलो म्हणजे तुमका समजलं असेल, आम्ही चाललो असं कोकणात अंगणवाडीच्या जत्रेसाठी स्पेशली. आणि मी पहिल्यांदा जाते असे, म्हणजे 18 वर्षापूर्वी गेले होते, त्याच्यानंतर कधी जाऊन नाहीत. आता यंदा भावाच्या म्हणतात ना कृपेमुळे जाऊ गावला. त्याच्याकडे तिकीट होती, त्याच्या तिकीटेवरच गेले. उतरलो आम्ही बघा सिंधुदुर्गामध्ये, कारण सिंधुदुर्ग पासून अंगणवाडी जाऊक जवळ, त्याच्या घराकडे जाऊक जवळ. आणि पहिल्यांदा सिंधुदुर्ग स्टेशन पण बघलंय असे. सगळी खरं सांगते कोकणात स्टेशनांचं ना कायापालट झालो आपण. एक खंत रवली ती म्हणजे की कायापालट स्टेशनांचं जरी झालं तरी प्लॅटफॉर्मवरती राहणाऱ्या लोकांचे खरंच खूप हाल होत असत. कारण प्लॅटफॉर्मवर शेड नसल्यामुळे बऱ्याच लोकांना उन्हात आणि तळपाचा लागता, पावसाच्या टायमात पण त्रास होता. तर जशी यांच्यानी स्टेशना केली असत ना, तशीच जर प्लॅटफॉर्मवरती पण सोय करतील ना, तर अजून सिंधुदुर्ग नगरीतली स्टेशना खूप भारी दिसतील. तर बघा सिंधुदुर्ग उतरलो, त्याच्यानंतर दुसरा भाव जो होता ना त्याची सगळे मित्र येऊचे होते, त्यांच्यानी गाडी केली होती. हे मित्र त्याचे दरवर्षी येतात. मी पहिल्यांदाच त्यांना भेटले असे. पूर्ण व्हिडिओ बघा तुमका सगळ्या समजात. मग तर आम्ही त्याच्या गावाच्या दिशेने चाललो असो, मी पहिल्यांदाच जात असे. तर पण माका ना गाव खरंच खूप आवडला, कारण काय तिकडे नेटवर्क नाही असा, रेंज नाही असा, आणि सगळ्या सुखसुविधांपासून लांब असा. म्हणजे खरंच गावात म्हणजे पूर्वीचे जे गाव होते ना आपले कोकणातले, तसं या गावात गेल्यासारखं वाटलं. आणि माका खरंच सांगते समाधान गावला, कारण मोबाईलच्या आणि धावपळीच्या दगदगीपासून ना एकदम शांत वातावरणात असा गेला. आणि म्हणतात ना कोकणात गेला, गावात गेल्यानंतर बायकांका चूल कधी सुटलेली नाही असा. त्याच्यामुळे बघा आम्ही इल्या कामाकच लागलो, मी आणि माझी भाऊजे, कारण भावाचे सगळे मित्र येऊचे होते. आणि यांचा असा की गावात कोणच रवाक नसतं, म्हणजे यांच्या गावानी ना प्रत्येक म्हणजे घरातच कोण नाही, सगळी घरात जवळजवळ बंदच असतं. त्याच्यामुळे इल्यानंतर त्यांना करूच लागतं. तर असं नाही की बाबा चला की घरात कोण नाही, तर बघा ही काकी आहे फक्त रवता. आणि म्हणतात ना कोणी थोर मोठी जर घरात असतील ना, तर आपला थोडा म्हणतात ना एक गोष्टींचा म्हणतात ना एक उजाळा गावता. आणि लाशी थोर माणसे घरात होई, तर त्याचे मित्र येले ते पण काही कमी नाही होते बघा. सगळ्यांनी मदत केली, कारण का सगळेच थकान इले होते. आदल्या रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ये होते, त्याच्यामुळे प्रत्येक जणांनी कामात मदत केली. आणि कसं प्रत्येकानं अशी मदत केली ना तर काम पण भारी वाटणार नाही. पण शेवटी जेवणाक होत होतो लेट झालो, 4 वाजले, कारण का आम्ही सकाळीच उतरलो. तर त्याच्यानंतर हे सगळे मित्र इले, येताना मच्छी वगैरे घेऊन गेले. आणि हा इल्यानंतर माका समजला की ही जो ग्रुप असा तो ऍक्च्युली पहिले एका कंपनीत काम होते भावासोबत हे सगळे जण. आणि नंतर हे सगळे विभागले गेले, वेगवेगळ्या कंपनीमध्ये गेले असत. पण ह्या जत्रेच्या निमित्ताने हे वर्षात एकदा तरी का होईना पण कोकणात येतात, भावाकडे थांबतात. एक दिवस म्हणतात मस्त आनंद म्हणतात ना उपभोगतात, मच्छी वगैरे सगळ्या जेवण पण ते पण स्वतः करतात, एक आनंद घेतात. आणि मग दुसऱ्या दिवशी भराडी देवीच्या जत्रे करून संपूर्ण कोकण फिरत जातात. पण माका ज्या खास वाटला ना त्या ह्या ग्रुपमध्ये एकच असा की हे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, गावा पण यांची वेगवेगळी असत. याच्यामध्ये आता हे दोघा जे जेवण करतात, एक कोकणातलं असा तर एक अलिबागचं असा. पण म्हणतात ना प्रत्येक जण आपापली पद्धतीचे डिश करी होते. ते आमचं पण आम्ही जेवण बघा आधीच करून ठेवलं असता. ते प्रत्येक जण जेवण केला, सगळे जेवण संध्याकाळी बाहेर फिराक गेले. आणि आम्ही पण कंटाळलो होतो. तर मी म्हटलं बा चेहऱ्यानं तुमका दिसत असत की खूप थकाक झाला होता, अक्षरशः म्हणजे कंटाळलो होतो. पण कोकणात गेल्यानंतर थकवं जाऊचो नाही असं कधी होतं नाही. त्याच्यानंतर बघा संध्याकाळी आम्ही गावात फेरफटको मारीच्या हिशोबाने बाहेर पडलो. तर या घर ना मला खूप आवडला, कारण त्याचं कारण सांगते. एक तर घर जुन्या पद्धतीचा होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खळ्यात आजही त्यांच्याकडे शेण सारवलं जातं, आणि संपूर्ण खळा बघा शेणान सारवलेला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो कट्ट्याच्या बाजारावर जरा फिराक. तर या बघा विठ्ठल रखुमाईचं मंदिर होता. तर मंदिराना अक्षरशः बाजाराच्या मधोमध असा संपूर्ण एकदम बाजार असा. पण त्या मंदिराच्या आत गेल्यानंतर एवढी शांतता गावली ना, म्हणजे आजूबाजू एवढं गोंगाट असताना सुद्धा मंदिराच्या आत एकदम प्रचंड शांतता होती. म्हणजे हीच तर खरी खासियत असं आपल्या कोकणातल्या, किती गजाबज असो पण देवळात गेल्यानंतर मनात जी एक शांतता भेटते ना ती खरंच अप्रतिम होती. आणि मंदिर पण एवढा छान होता ना, म्हणजे सिंपल म्हणतात जे मंदिराचं जर डेकोरेशन म्हणत किंवा आपण तुम्ही म्हणा सजावटीमध्ये फक्त जो आपलं विठ्ठल रखुमाईचं टिळो असताना त्या टिळ्यांच्या हिशोबाने तिथे ह्या केला होता. पण इतक्या मंदिर छान दिसत होता. तो म्हणतात ना बाहेरून जाय होतो पण तो मोह आवरलो नाही मंदिरात जाऊचो. तो मंदिरात पण जाऊन इले. आणि मी कसा पहिल्यांदाच इल्यामुळे जरा असं म्हणतात ना एक्साइटमेंट असतात की बाबा काय असतात चला बघूया म्हणून. त्याच्यामुळे मंदिरात गेल्याने मंदिर खरंच सांगते मंदिराचा तो प्रवेशद्वार, मंदिरातला आतला यो गाभारो इतक्या छान वाटला. आणि मंदिरात गेल्यानंतर एकदम थंड वाटत होता, एकदम शांत मनाक वाटत होता. म्हणजे एकदम असं वाटत आपण कुठे गजबजीतून एकदम शांत ठिकाणी येलो.
आणि मग कट्यारचा बाजार वगैरे करून परत घराकडे गेलो, कारण ही जी पाहुणे मंडळी म्हणतात ना, आता मी तसा बघू गेला पाहुणा होता कारण मी पहिल्यांदाच गेले, हे लोक तर दरवर्षी येतात. त्याच्यानंतर परत त्यांच्या जेवणाची सोय करूची होती, येताना त्यांच्यानी तंदुरी करूची होती म्हणून हे घेऊन इले होते. आणि गावात हीच खरी खासियत असतात, जेव्हा असं म्हणजे जी सोय नसताना ती नसताना पण आपण त्या गोष्टी करतो ना, त्यांची बघा ही मस्त मजा चालली होती पार्टी. आणि आम्ही आतमध्ये दोघा जण जेवण करी होतो. पण खरंच सांगते, मी यांका भेटल्यानंतर मला वाटांगच नाही की मी पहिल्यांदा भेटते, असं वाटलं की किती वर्षापासून मी यांका ओळखते. ते बघा माका पण नाचक बोलले होते, पण म्हणतात ना पहिल्यांदा आपण एक जरा मनात ह्या असताना की आपण पहिल्यांदाच इलो, आणि त्यांका पण थोडा ह्या होता. पण नंतर नंतर जसं जसं दिवस संपाक लागलो, एक दिवसच इले होते पण एका दिवसामध्ये जसं जसं दिवस संपाक लागलो ना, नंतर मग एक एक जणांशी बोलताना कळला की हे प्रत्येक जण वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून, म्हणजे मुंबईतच राहतो, कोण बदलापुरात राहता, कोण डोंबिवलीत राहता, कोण दादरला राहता, कोण ठाण्यात राहता. पण या जत्रेच्या निमित्ताने हे दरवर्षी ही लोक वर्षातून एकदा या गावात येतात, एक दिवस भावाच्या घराकडे राहतात, अशी मजा मस्ती करतात. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळ वगैरे करून हे देवीच्या दर्शनाक निघतात. आणि थैसून मग पुढे त्याच्यामध्ये दोघा तिघा जण कोकणातले असल्यामुळे ते प्रत्येकाच्या गावात घराकडे त्यांच्या जातात. आणि मग शेवट त्यांचं वेंगुर्ल्यात होता, कारण वेंगुर्ला त्याच्यानंतर असा ना पतंग महोत्सव असता, हे आपण माका हळील्यानंतर कळला. त्याच्यामुळे तिकडे जातात, तिकडचा सगळा करून मग ते मुंबईच्या दिशेने निघतात. तर खरंच रात्रभर त्यांचं म्हणजे जवळजवळ 11 साडे 11 वर हे चालू होतं दुडगू, पण खरंच बरं वाटला. कारण हे इल्या ह्यांच्या निमित्ताने गावात पण एक दोनच घरा होती ज्यांच्यामध्ये माणसं होतं, ते पण बघा इले होते आणि मजा करी होते. म्हणजे म्हणतात ना मुंबईकर गावात येतात, तो एक आनंद घेऊन येतात आणि गावातले पण त्याला सपोर्ट करतात, तेव्हा खरंच खूप बरा वाटतात. तर असं मस्त धमाल मस्ती वगैरे चालू होती. दुसऱ्या दिवशी पहाटे बघा सगळ्यांनी एकसारखे बॉडी घातली, त्यांचं दरवर्षीचा असा की ते लोक एकसारखे बॉडी घालतात आणि मग देवीच्या दर्शनात जातात. तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर असं हे सगळ्यांबरोबर खरंच दिवस खूप छान गेलो, मस्त गेलो आणि बरा वाटला गावात इल्यानंतर. आता मनाशी एक ठरवलं असं की दरवर्षी आपण येतं, म्हणजे मी असं ठरवलं असं कधी जाता ती देवीची इच्छा. तर असं होतं आजचं व्हिडिओ. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.